नाशिक मुंबई महामार्गावरती काल झालेल्या जवानाच्या मृत्यूनंतर पोलिसांवरती खळबळजनक आरोप लावलेला आहे। जवानाच्या नातेवाईकांनी चक्क पोलिसांनी आम्हाला तुमच्या मुलाला खड्डा दिसत नाही का अशा प्रकारचं वक्तव्य केल्याचं आरोप त्यांच्याकडनं लावण्यात आला। त्यांनी या सगळ्या गोष्टीनंतर आता RPIचे कार्यकर्ते असतील, त्याचबरोबर स्थानिक नागरिक असतील, हे देखील या ठिकाणी आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। एकंदरीत यांच्या काय भावना आहेत हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत ते कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असेल, अध्यक्ष असतील, हे देखील आपल्यासोबत आहेत आणि काही नागरिक देखील आहेत। आपण त्यांच्याशीच बातचीत करणार आहोत। सर, काय सांगाल, ज्या पद्धतीने काल जो अपघात झाला त्यामध्ये एक 31 वर्षीय जवानाचा मृत्यू झाला आणि त्यानंतर पोलिसांनी असं सांगितलं की तुमच्या मुलाला खड्डा दिसत नाही का, आपल्याला कसं वाटतं या सगळ्या बोलणं? नमस्कार। काल ज्या जवानाचा जो दुर्दैवी मृत्यू झालेला आहे त्या मृत्यूमुळे शहापूर तालुक्यामध्ये शोक पसरलेले आहे। आम्ही प्रथम त्या कॉन्ट्रॅक्टरचा निषेध करतो। ज्या खड्ड्यामध्ये गाडी आदळून त्याचा जो अपघात झालेला आहे, पोलिसांनी, पोलीस यंत्रणेने पण त्याची दखल घेऊन संबंधित कॉन्ट्रॅक्टरवर गुन्हा दाखल केला पाहिजे। आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं आम्ही DSP साहेबांना निवेदन देणार आहोत की संबंधित जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्यावर लवकरात लवकर गुन्हा दाखल करावा, अन्यथा आम्ही पक्षाच्या वतीनं आणि संपूर्ण शहापूर तालुक्यातील जनते आणि आम्ही मिळून जन आंदोलन करणार आहोत। सर, दुसरीकडे पाहिलं तर एखादी व्यक्ती म्हणजे एखादा जवानाचा इकडे जीव गेलेला आहे आणि त्यांच्याच कुटुंबाला पोलिस सांगतात की त्यांना खड्डा दिसला नाही, म्हणजे खड्डा हा न बघणं हा त्यांची म्हणजे नागरिकांची चुकी असं वाटलं का? खरंच अत्यंत हे चुकीचं आहे। जर TDRFचा जवान त्याच्याबद्दल जर सहानुभूती दाखवत नाही तर सामान्य माणसाबद्दल काय करणार? आणि हा जवान खरंच खूप चांगला होता, यांनी भरपूर मदत केलेली आहे लोकांची। म्हणजे आता जवळजवळ भिवंडीला जो प्रकरण झाला, ढिगाऱ्याखाली लोक अडकले होते, तिथेसुद्धा यांनी खूप मदत केलेली आहे। जर अशा व्यक्तीबद्दल जर हे गांभीर्य घेत नसतील तर मग सामान्य माणसाचं काय आहे? आणि खड्ड्यांचं तर बोलूच नका, खूप खड्डे आहेत। कारण मी व्यापारी मंडळचा तालुका अध्यक्ष आहे। आम्ही इथून मुंबईला जातो नेहमी, इतके खड्डे आहेत का जवळजवळ 2 महिन्यात गाडीची मेंटेनन्स निघत आहे। याच्याबद्दल कोणी सोडत नाही। जर याच्याने मला वाटतं टोल नाका जे चालवतात, जे त्यांचे अधिकारी असतील त्यांना एकदा पकडायला लागेल। आणि जर त्यांनी याच्यात जर गांभीर्याने घेतले नाही तर आम्ही नक्कीच जन आंदोलन मोठं करणार। सगळ्यांना विचारून आम्ही शहापूर मंच हाक पण करणार। दुसरीकडे पाहिलं तर शहरामध्ये येताना टोल नाका समोरच आहे, टोल घेतल्याशिवाय देत नाही। काय वाटतं की पैसे घेतात तशी सर्व्हिस पण मिळाली पाहिजे? हो, 100% सर्व्हिस मिळालीच पाहिजे। कारण की तुम्ही जे आमच्याकडनं समजा टोल घेता त्याचा तुम्ही ते मोबदला द्यायलाच पाहिजे बस। काका, तुम्ही पण या ठिकाणी राहतात, शहरातले खड्डे तुम्ही बघितलेत, काय वाटतं जाताना येताना तुम्हालाही भीती वाटते का त्याची? हो, भीती वाटते। म्हणजे जे ज्युनियर इंजिनियर आहेत हे लोक कामच करत नाहीत आणि खड्डे बुजत नाहीत, त्यामुळे ॲक्सिडेंट होतात। तर याची दखल घेतली पाहिजे, गुन्हा दाखल झाला पाहिजे। काका, आपण बोलतो गुन्हा दाखल झाला पाहिजे, म्हणजे त्या खड्ड्यातनं पडून म्हणजे सर्वसाधारण माणूस हा त्या खड्ड्यातून पडून त्याचा मृत्यू झाला तर त्याला खड्डा दिसला नाही आणि तोच कारणीभूत अशा प्रकारचा गुन्हा दाखल होतो, ही किती शोकांतिका आहे आणि तुम्हाला काय वाटतं याविषयी? ही खोटी गोष्ट आहे। त्याचा मृत्यू झालेला आहे आणि त्याचं दुःख झालेलं आहे। त्या दुःखामध्ये सरकारने त्याचे केस घ्यावावी आणि त्या एवढेच बोलून 2 शब्द मी संपतो। एकंदरीत पाहिलं तर सगळेच पक्ष आता एकत्र आलेले आहेत। जो जवान ज्याचा मृत्यू झालेला ज्या खड्ड्यामुळे, त्या ठेकेदारावरती गुन्हा दाखल करावा आणि त्याचबरोबर ज्या अधिकाऱ्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य केलं आहे किंवा त्यांच्या घरच्यांना अशा प्रकारचं सांगितलं आहे किंवा बोललेत त्यांच्यावरती देखील कारवाई करावी, अशी मागणी जी आहे ती आता शहापूरकरांकडनं केली जात आहे। कॅमेरा पर्सन नागनाथसह सुनील जाधव, TV9 मराठी, शहापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।